विदाउट डोनेशन तुमची सुद्धा ऍडमिशन BAMS ला होऊ शकते। फक्त या प्रक्रियेची पूर्ण माहिती आपल्याजवळ जर असेल तर नक्कीच याचा फायदा आपल्याला ऍडमिशन घेताना होऊ शकतो आणि आपले खूप सारी रक्कम जी आहे तर या ठिकाणी वाचू शकते। फक्त यासाठी स्कोअर किती असायला पाहिजे तर याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करूया आणि सोबतच ही सुद्धा इन्फॉर्मेशन देतोय की या ऍडमिशनसाठी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे। विदाउट डोनेशन BAMS ला जर ऍडमिशन करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला जे महत्त्वाचं आहे की तुमचा जो स्कोअर आहे तर तो स्कोअर PCB सांगतोय अगोदर, PCB फिजिक्स केमिस्ट्री बायो 12वीचा की जो 150 आणि 150च्या वरती यायला पाहिजे। मग तुमची कॅटेगरी जी आहे तर ती कोणती असो त्यामध्ये कोणतेही मॅटर करत नाही। तुमचा स्कोअर PCB फिजिक्स केमिस्ट्री बायो तिघांचं टोटल 150 यायलाच पाहिजे। जर 149 जरी आलं तरी सुद्धा तुमची ऍडमिशन त्या ठिकाणी होणार नाही। आता विदाउट डोनेशन ऍडमिशन नेमकी कोणत्या स्कोअरला होईल तर बघा, जर समजा तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर का विचार करत असाल तर महाराष्ट्रामध्ये PCB हा तुमच्या कॅटेगरीनुसार पाहिजे। 120 पर्यंत कॅटेगरीला आणि 150 ओपनला PCB। ओके, आणि जो नीटचा स्कोअर आहे तर तो साधारण तुम्ही जर 355 360च्या वरती जर तुमचा स्कोअर असेल तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये राऊंड मधून तुमची ऍडमिशन होऊ शकते। विदाउट डोनेशन ऍडमिशन होऊ शकते आणि कोणतंही एखादं प्रायव्हेट कॉलेज तुम्हाला सहज राऊंड मधून मिळू शकतं। तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर एक 340 पर्यंत जरी स्कोअर आला तरी सुद्धा तुमची ऍडमिशन BAMS ला इझिली होऊ शकते, राऊंड मधून होऊ शकते। फक्त काउन्सिलिंग करा, व्यवस्थित काउन्सिलिंग करा आणि पेड करा असं माझं म्हणणं नाहीये। व्हिडिओ रेग्युलर बघत घ्या, तुम्हाला पेड काउन्सिलिंगचं काम पडणार नाही। आता राहिला प्रश्न की तुमचा जो स्कोअर आहे तर तो 300च्या वर जात नाहीये तर अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे। जर समजा तुमचा स्कोअर 300च्या वर जात नाही आणि तुम्हाला जर विदाउट डोनेशन जर ऍडमिशन करायची असेल साधारण 350 पर्यंत आपण सुरुवातीला बघूया, कारण 300च्या नंतरचा जो स्कोअर आहे तर तो समोर सांगतोय मी। आता 350 पर्यंत स्कोअर येतोय, 315 स्कोअर येतोय तर अशा वेळेस तुम्ही जो स्पॉट राऊंड होतो कॉलेजचा, आता कॉलेजचा स्पॉट राऊंड कधी असतो तर ज्यावेळेस सर्व प्रक्रिया संपते, नीट काउन्सिलिंगची जवळपास सर्व प्रक्रिया संपत येते। जे काय समजा राऊंड मधून मिळणाऱ्या सीट आहेत तर ते सर्व 4 राऊंड संपतात आणि तरीही जागा वॅकंट राहतात। ओके, प्रत्येक कॉलेजला त्या दिल्या जातात CET सेलकडनं। CET सेल त्या सर्व जागा प्रत्येक कॉलेजला देऊन टाकते की आता या जागा ज्या आहेत ह्या तुम्ही तुमच्या लेवलला भरा। मग अशा वेळेस काय होतं की महाराष्ट्रामधील जे काय समजा प्रायव्हेट कॉलेज आहे तर हे गव्हर्नमेंट एडेडसाठी हा रूल नाहीये, ते सर्व राऊंड मधूनच भरले जातं। फक्त प्रायव्हेट कॉलेजमध्ये ज्या काय सीट्स मिळतात CET सेलकडनं अगदी शेवटच्या 7-8 दिवसामध्ये, म्हणजे काउन्सिलिंग प्रक्रिया संपत येते आणि शेवटच्या 7-8 दिवसामध्ये या सीट मिळत असतात तर त्यावेळेस आपल्याला प्रत्येक कॉलेजला जाऊन त्या ठिकाणी ऍप्लिकेशन द्यावं लागतं। आता हे ऍप्लिकेशन ऑनलाईन फिल करायचं नाही तर प्रत्येक कॉलेजला जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन द्यायचं असतं। आता असं आपण ऍप्लिकेशन किती कॉलेजला देणार तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जे काय कॉलेज आहे तर सर्व ठिकाणी ऍप्लिकेशन तुम्ही देऊ शकता प्रायव्हेट कॉलेजमध्ये BAMSच्या, आणि सेम MBBS साठी सुद्धा चालतं, BSc नर्सिंग साठी सुद्धा हेच चालणार आहे। आता जर समजा आपण ठरवलं की आपल्याला 4-5 कॉलेजला ऍप्लिकेशन द्यायचं आपल्या जवळजवळच्या तर तसं तुम्ही करू शकता आणि जो स्पॉट राऊंड असतो तर त्याची एक लिस्ट त्या कॉलेजच्या वेबसाईटवर पब्लिश होते, सोबतच नोटीस बोर्डवर सुद्धा लागते कॉलेजमध्ये। तर अशा वेळेस आपल्याला ती लिस्ट वेबसाईटवरनं डाउनलोड करून बघता येते की यामध्ये आपलं सिलेक्शन झालेलं आहे का, आणि अशा वेळेस आपण त्या कॉलेजला जाऊन ती ऍडमिशन करायची असते। तर ही जी ऍडमिशन आहे तर ही विदाउट डोनेशन त्या ठिकाणी होते, फक्त फीजवर। ओके, तर अशा वेळेस काय होतं तर कॉम्पिटिशन खूप कमी असते शेवटच्या 7-8 दिवसामध्ये, कारण नागपूरचा मुलगा आहे तर तो नागपूरचा मुलगा त्या ठिकाणी नागपूरच्या जवळपासच्या कॉलेजला फॉर्म फिल करतो। नागपूरचा मुलगा साधारण कोल्हापूर त्यानंतर रत्नागिरी या साईडला तो प्रयत्न करत नाही, त्यामुळे कॉम्पिटिशन कमी होऊन जाते। शेवटच्या दिवशी तुमच्या ऍडमिशनचे चान्सेस वाढतात, बट त्यासाठी तुमचा स्कोअर जो आहे तर तो 310 315 याच्या वर पाहिजे। जर तुम्ही 300च्या आतमध्ये येत असाल तर स्पॉट राऊंड मध्ये तुम्हाला विदाउट डोनेशन सीट मिळणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला थोडंफार खर्च करावा लागणार, तर त्याच वेळेस तुम्हाला ती सीट मिळू शकते जर तुम्ही 300च्या आतमध्ये येत असाल तर। आणि आता बघा, जर समजा तुमचा जो स्कोअर आहे तर तो स्कोअर साधारण एक 200 250 पर्यंत येतोय तर अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे, 250च्या प्लस जर स्कोअर जात असेल, 225च्या वरती जर स्कोअर जात असेल तर तुम्ही अदर स्टेटमध्ये विदाउट डोनेशन ऍडमिशन करू शकता। ओके, आता यासाठी आपल्याला काय माहिती असायला पाहिजे तर अदर स्टेटचे जे काय काउन्सिलिंगची प्रक्रिया आहे त्यांच्या स्टेटची, म्हणजेच त्या स्टेटमध्ये आपल्याला रजिस्टर्ड करावं लागतं, त्या स्टेटचे चॉईस फिल करावं लागतात कॉलेजचे, आणि नंतर जसं आपलं CET सेलचं अलॉटमेंट होतं तसं त्या राज्याचं अलॉटमेंट सुद्धा राऊंड मधून आपल्याला मिळतं, अलॉटमेंट लेटर मिळतं, सिलेक्शन लेटर मिळतं की जे सिलेक्शन लेटर घेऊन आपल्याला कॉलेजला जायचंय आणि त्या नावाचा DD काढून
चलन काढून तर ते सगळं कॉलेजला जाऊन आपली ऍडमिशन आपण कन्फर्म करू शकतो. तर ही सगळी लीगल प्रक्रिया आहे, यामध्ये कोणत्याही डायरेक्ट ऍडमिशनचा रोल नाहीये. तर त्यामुळं तुम्हाला डोनेशन लागण्याचा प्रश्नच नाही. 250च्या वरती जर स्कोर येत असेल तर साधारण तुम्ही कर्नाटक राज्य प्रेफर करायला पाहिजे. कर्नाटकमध्ये 230 240 पर्यंत स्कोरवाल्यांचे ऍडमिशन राऊंड मधून होतात, तर त्यामुळे डोनेशन त्या ठिकाणी लागत नाही. आता राहिला प्रश्न की अजून जर समजा आपण 200च्या पण आत येत असाल तर मग काय करायचं नेमकं. तर जर समजा तुम्ही 200च्या आतमध्ये येत असाल तर तुम्हाला अजूनही वेगवेगळे राज्य आहेत की ज्या ठिकाणी तुमचे ऍडमिशन होऊ शकते. आणि जर समजा तुम्ही जस्ट क्वालिफाय झालात, ते 140 मार्क्स आहे, 150 मार्क्स आहे, तर तरी सुद्धा तुमची ऍडमिशन राऊंड मधून होऊ शकते. फक्त प्रश्न काय आहे की त्या राज्याच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये आपण भाग घेणं गरजेचं आहे, त्या राज्याचं रजिस्ट्रेशन करणं आपल्याला गरजेचं आहे. आता लोक विदेशामध्ये शिक्षण घ्यायला जातात, तर त्यामुळं आपण फक्त आपलं राज्य बदलतोय. तर राज्य बदलल्यामुळं आपण फार काही दूर जात नाहीये घरापासून. तर त्यामुळं जर तुमची तयारी असेल, विदाऊट डोनेशन तुम्हाला ऍडमिशन करायची असेल, तर नक्की या प्रक्रियेमध्ये म्हणजे अदर स्टेटमध्ये तुम्ही भाग घ्यावा. आणि तुमची जी ऍडमिशन आहे तर ती विदाऊट डोनेशन होऊ शकते. 100% विदाऊट डोनेशन तुमची ऍडमिशन होऊ शकते BMS ला. ओके, BMS बद्दल बोलतोय मी, MBBS बद्दल बोलत नाहीये. आता MBBS साठी थोडा वेगळा स्कोर लागतो, पण BMS साठी तुम्ही जस्ट 140 150 वर जरी आलात तरी सुद्धा काही राज्य असे आहेत की ज्या ठिकाणी तुमची ऍडमिशन होऊ शकते. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा असेल की सर त्या राज्यांची नावं सुद्धा सांगा. तर राज्यांची नावं सांगतोय. तामिळनाडू हे एक असं राज्य आहे की ज्या ठिकाणी तुमची कमी स्कोअरवर 150 160 वर सुद्धा राऊंड मधून त्या ठिकाणी तुम्हाला सीट मिळू शकते. फक्त महत्वाचं काय की तुम्हाला योग्य तो जे काय समजा काउन्सिलिंग सेंटर आहे तामिळनाडू मधलं तर ते मिळायला पाहिजे. त्यांनी तुमचे चॉईस फील करायला पाहिजे, तुमची फसवणूक व्हायला नको. नाहीतर मी सांगितलं तुम्ही तामिळनाडूवरून एखादा फोन अटेंड केला, तुम्हाला कॉल आला आणि जर समजा तुम्ही त्यांना स्वतःचं काउन्सिलिंग दिलं, त्यांचा जो फीचा चार्ज असतो तर तो जवळपास 1 लाख रुपये असतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला सीट मिळते तर त्यावेळेस जवळपास म्हणजे ते लोक अगोदर जमा करून घेतात तुमच्याकडनं पैसे आणि नंतर मग तुमचं काउन्सिलिंग करतात. तर त्यामुळं तुमची फसवणूक होणार नाही, तर याची काळजी घ्या. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आउट ऑफ स्टेटमध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायची आणि विदाऊट म्हणजे पैशाला रिस्क नको, तर त्यासाठी काय करायचं. तर आता मी मागच्या वर्षी सुद्धा ही प्रक्रिया राबवलेली होती. अगोदर जे काय समजा आउट ऑफ स्टेटचे राज्य आहे तर त्यांच्या काउन्सिलिंग सेंटर सोबत माझं बोलणं झालेलं असतं की जर समजा सीट मिळाली तरच मी तुम्हाला काउन्सिलिंग फीज देणार, जर सीट नाही मिळाली तर तुम्हाला काउन्सिलिंग फीज मिळणार नाही. तर त्यामुळं जर समजा तुम्हाला या प्रक्रियेमध्ये माझ्यासोबत जर यायचं असेल, जिजाऊ अकॅडमी सोबत जर जायचं असेल, तर तुम्ही रजिस्ट्रेशन जिजाऊ अकॅडमी सोबत करू शकता. तुमचे जे काय समजा काउन्सिलिंग फीज आहे, साधारण आउट ऑफ स्टेटची जी काउन्सिलिंग फीज आहे तर ती राज्य जे काय आपण निवडणार आहे तर त्यानुसार लागत असते. काही राज्यांची काउन्सिलिंग फीज काउन्सिलिंग सेंटरवाले 50,000 रुपये घेतात, काही राज्यांचे 75,000 रुपये चार्ज करतात, काहींचे 1 लाख रुपये चार्ज करतात. 1 लाखाच्या वर कोणत्याही राज्याच्या काउन्सिलिंग फीजचा चार्ज नाहीये. तर त्यामुळं आता या पैशाला तुम्हाला सिक्युरिटी जर पाहिजे असेल तर नक्की जिजाऊ अकॅडमी म्हणजे एक तर कॉलवर बोलणं करा, झूम मीटिंगला अटेंड करा किंवा स्वतः येऊन भेट द्या काउन्सिलिंग सेंटरला आणि माझ्यासोबत स्वतः चर्चा करा, जेणेकरून तुमचे पैसे सुद्धा सिक्युअर राहतील. कारण काय तर तुम्ही जी काउन्सिलिंग फीज देणार आहात, समजा तुम्ही राज्य जे काय निवडलं 50,000 रुपये त्या राज्याची जर का फीज असेल तर त्यामध्ये जिजाऊ अकॅडमीचे 5,000 रुपये काउन्सिलिंग चार्ज तुम्हाला अगोदर जमा करायचा आहे, सोबत 50,000 रुपये सुद्धा माझ्याकडे जमा करून ठेवायचे आहेत. आणि जर तुम्हाला सीट मिळाली तरच ते 50,000 रुपये त्या राज्याच्या काउन्सिलरला सेंड केले जातील. जर तुम्हाला सीट नाही मिळाली तर तुमचे 50,000 रुपये तुम्हाला परत मिळतील. तुम्ही ते केव्हा पण येऊन घेऊन जाऊ शकता माझ्याकडनं. तर त्यामुळं निश्चिंत राहा, तुमच्या पैशाला पूर्णपणे जर सिक्युअर ठेवायचं असेल तर नक्कीच मला भेट द्या किंवा एक काम करा की फोनवर सुद्धा तुम्ही चर्चा केली तरी चालते. पण खूप साऱ्या पैशांचा प्रश्न असतो, स्वतः जर भेटले तर खूप चांगलं होईल. आता जर समजा विदाऊट डोनेशन तुम्हाला जर ऍडमिशन करायचं तुमचं ठरलेलं असेल तर लवकरात लवकर तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागेल. कारण मागच्या वर्षी सुद्धा ही प्रक्रिया मी राबवली होती, लिमिटेड कॅन्डिडेट घेतलेले होते. कारण काय तर जर समजा कॅन्डिडेटची संख्या आपण वाढवली तर त्या ठिकाणी मॅनेज करणं मला सुद्धा थोडं कठीण जातं. तर त्यामुळं तुम्हाला जर असं वाटत असेल की आउट ऑफ स्टेटमध्ये जाण्याचा आपला निर्णय फायनल आहे तर त्यामुळे लवकरात लवकर माझ्याकडे या, भेट द्या, तुमचं सीट बुक करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये तुम्हाला लवकरात लवकर अलॉटमेंट होऊन जाईल आणि तुम्हाला जे BMS करण्याचं तुमचं स्वप्न आहे तर ते पूर्ण होईल. आता राहिला प्रश्न की सर फी स्ट्रक्चर कसं असतं, आउट ऑफ स्टेटचं फी स्ट्रक्चर कसं लागणार, तर हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. विदाऊट डोनेशन BMS ला ऍडमिशन मिळेल, बट फी स्ट्रक्चर आता साधारण जर समजा तुम्ही तामिळनाडू हे जर का राज्य निवडलं आणि तुमचा स्कोअर हा 140 150 आहे तर तुमचं जे फी स्ट्रक्चर आहे तर ते साधारण तुम्हाला 2 ते 2.25 लाख एका वर्षाची फीज लागू शकते. आता यामध्ये स्कॉलरशिप मिळत नाही,
आउट ऑफ स्टेटमध्ये तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल, स्कॉलरशिप मिळत नाही. साधारण 2 लाख रुपये वर्ष जर का आपण पकडलं तर पूर्ण जी फीज लागते तुम्हाला BMS कंप्लीट होईपर्यंत तर ती 9 लाखामध्ये तुमचं BMS कंप्लीट होतं. पण हे 9 लाख रुपये तुम्हाला एक रकमी द्यायचं काम नाही. यामध्ये 2 लाख रुपये पर इयर एवढी कॉलेजची फीस तुम्हाला पडणार आहे आणि सोबतच त्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन लोनसाठी तुम्ही ऍप्लिकेशन देऊ शकता. महाराष्ट्रामध्ये एज्युकेशन लोनचा एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तर तो नक्की बघून घ्याल की एज्युकेशन लोन नेमकं कसं काढायचं. आता हे झालं तामिळनाडूबद्दल. 2 लाख रुपये पर इयर फी तुम्हाला तामिळनाडूची लागू शकते. जास्त दूर जायचं काम नाहीये. तामिळनाडू हे काही जास्त दूरचं राज्य आपल्यासाठी नाही. आता जर समजा आपण कर्नाटकमध्ये BMS केलं तर फीस किती लागणार, तर कर्नाटक राज्याची BMS ची फी प्रायव्हेट कॉलेजबद्दल 2,05,000 पर इयर एवढी फीज असते. म्हणजे तामिळनाडूमध्ये 2 लाख, कर्नाटकमध्ये 2,05,000. कर्नाटकमध्ये डेव्हलपमेंट फी ही वेगळी काही कॉलेजची घेतली जाते, तर ती साधारण 20 ते 30,000 असते. तर त्यामुळे कर्नाटकचं जे काय समजा कॉलेज आहे तर त्याचं 2.5 लाख पर इयर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता आणि त्याला 4.5 न मल्टिप्लाय करू शकता. एवढा तुमचा खर्च असणार आहे. हॉस्टेल बद्दल बोलायचं झालं, तामिळनाडू, कर्नाटक कोणतंही राज्य असो तर हॉस्टेल आणि मेसचा चार्ज तुम्ही 80,000 रुपये त्यामध्ये ऍड करा. 70 ते 80,000 मध्ये तुमचं हॉस्टेल, राहणं, खाणं पिणं सगळं होऊन जातं. मेस वगैरे सगळं येतं त्यामध्ये. आता जर समजा आपण अजून वेगळं राज्य जर निवडलं, छत्तीसगड असेल, गुजरात असेल, MP असेल, UP असेल, तर या साईडला जर आपण गेलो तर त्या ठिकाणी जी फी स्ट्रक्चर आहे तर ते साधारण तुम्हाला 1.5 लाखापासून मिळतं. 1,50,000 फी स्ट्रक्चर आहे की जे 3 लाखापर्यंत जातं. म्हणजे जर आपण 1.5 लाखावाला कॉलेज जर का आपल्याला काउन्सिलिंगमध्ये आपल्या नशिबानं जर का मिळालं, आपल्या स्कोरनुसार जर आपल्याला ते लागलं. आता आउट ऑफ स्टेटमध्ये ज्यावेळेस आपण जातो तर त्यावेळेस आपलं लकच काम करतं, कारण कॉम्पिटिशन खूप कमी असते. जर लकीली आपण त्या राज्याचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर सीट इझिली मिळते. तर त्यामुळं जर समजा 1,50,000 वाला कॉलेज जर तुम्हाला मिळालं तर तुमचं BMS जे आहे तर ते 7 लाखापर्यंत कंप्लीट होऊ शकतं. ओके. जर समजा तुम्हाला ही सगळी प्रक्रिया जर करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला जिजाऊ अकॅडमी सोबत कनेक्ट व्हावं लागेल आणि जी काउन्सिलिंग फीज आहे तर ती अगोदर माझ्याकडे जमा करून ठेवावी लागेल, तरच आपण पुढची प्रक्रिया करू शकतो. अन्यथा ती होणार नाही. म्हणजे नंतर पैसे द्यायचे, पण त्या काउन्सिलरला आपण नंतर पैसे सेंड करणार, अगोदर ते पैसे तुम्हाला माझ्याकडे जमा करून ठेवावे लागतील. अर्थात जर तुमचा विश्वास असेल तर यासाठी तुम्हाला मला भेट द्यावी लागेल. माझं जे काय लोकेशन आहे तर ते सगळं बघून घ्यावं लागेल. तर आज आपण या ठिकाणी थांबूया आणि जर यायचं असेल तर नक्की तुमचा वेळ ठरवून या. म्हणजे तुमची जी बेजारी आहे, तुम्ही खूप दुरून येताय तर त्यामुळं तुमची बेजारी होऊ नये, तुम्हाला त्रास होऊ नये, तर यासाठी तुमची वेळ ठरवून या. व्हॉट्सअपला एक मेसेज सेंड करा की आम्ही कधी येऊ, तर मी तुम्हाला एक वेळ देतो, तर त्या वेळेतच या, त्या दिवशी या, इतर दिवशी येऊ नका. मी जर या ठिकाणी नसलो तर तुमचा त्रास होईल आणि तो त्रास जो आहे तर तो नंतर परत मग एका वेगळ्या फेरीमध्ये तुम्हाला परत हे करावं लागेल की दुसऱ्या वेळेस यावं लागेल. तर असं होऊ देऊ नका. तर त्यामुळे आज आपण थांबूया. ओके, बाय.